या लेजेंडरीना. चौवेचाळीस धाब्याचं टार्गेट सेट केलं आहे गोडदेव टीम समोर. एक्सर बी या टीमनं मॅच ऑन. पंचांचा या ठिकाणी इशारा होतोय. लेट्स प्ले. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कोण आहे? अरुण. अरुण गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला आपण महेंद्र पाटील आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण बालकृष्णला पाहतोय. एक्सर बी वर्सेस ओमरमध्ये गोडदेव. 44 धावांचा पाठला करण्यासाठी आघाडीची जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय गोडदेव टीमची. मॅच स्टार्ट. पहिला चेंडू महेंद्र फेस करताना या ठिकाणी. यावेळेस इनसाइड आउटचा फटका. क्लास, जबरदस्त फटका. चेंडू मात्र कव्हरच्या दिशेतून जाताना 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. फटका आपण म्हणू शकू. जबरदस्त फटका खेळला गेला. क्या बाद आहे. अशा प्रकारचा फटका मी प्रथमच पाहतोय. कारण स्फोटक खेळाडू म्हणून नेहमी या खेळाडूकडे पाहिलं जातं. मात्र यावेळेस जबरदस्त फटका महेंद्र पाटीलच्या बॅटमधून. पुन्हा एकदा कट केला गेला त्या ठिकाणी. ऑफ साईडला चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 धाव इथे मिळेल. धाव संख्या फलकावर आहे ती म्हणजेच 5. किशोर पाटील आमचे मित्र आणखी थोडे शांत आहेत. मला वाटलं की आलेत की नाहीत. तर आलेत ते. आज त्याला मी पाहतो या ठिकाणी. बॅटिंगला आले नाहीत किशोर पाटील. क्या बात आहे. स्कूपचा फटका. जबरदस्त फटका. बाउंड्री लाईन पूर्ण रिकामी आहे. पुन्हा एकदा क्लासिकल स्टोक. क्या नजाकत आहे. हे लेजेंडरी आहे. बालकृष्ण त्या ठिकाणी आहेत आणि अशा प्रकारचे फटके खेळण्यामध्ये माहिर. चौकार. कृष्ण समोर येतात ना त्यावेळेस बाळ अशा प्रकारचे फटके खेळतो. आपण नारंगीच्या मैदानावर देखील बालकृष्णाच्या बॅटमधून अशा प्रकारचे फटके पाहिले होते. जबरदस्त खेळाडू आहेत आणि लेजेंडरी खेळाडू आहेत. भरपूर मोठा अनुभव, एक दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. आणि एक खास करून नक्कीच आमचे साथी समालोचक नक्कीच संकेत म्हणतात की हुशारी आहे. खरोखर क्लासिकल फटका. इंटेलिजन्स स्टोक खेळला गेला नक्कीच मित्र म्हणेल. धाव संख्या 9. वेळेस पुन्हा एकदा प्लेसमेंट. बॅटची एज लागली गेली. ऑन साईडला मात्र ड्राईव्ह करायचं होतं. मात्र इथे ते केला. वेगानं चेंडू कोण जिंकणार? क्षेत्ररक्षकी चेंडू. मात्र चेंडू थांबत नाहीये. यावेळेस देखील चेंडू निघून जातोय सरळ 4 धावांसाठी. बॅक टू बॅक 2 चौकार बाळच्या बॅट मधून. संघ पोचला गेला गोडदेव तब्बल 13 या धावसंख्येवर. दणक्यात सुरुवात. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग होणं गरजेचं आणि ते दाखवून देतात त्या ठिकाणी बाळकृष्ण. तंत्रशुद्ध खेळी म्हणू शकतो आपण. अशा प्रकारचे फटके आणि या मैदानावर गरजेचं आहे. कारण आउटफील्ड इतकी टणक आहे. काय ती रोलिंग केलं मिनिट आणि जबरदस्त आउटफील्ड टणक आहे आणि वेगवान आहे आउटफील्ड. लक्षात ठेवा. पण एकदा स्वीप पॅडल स्वीप करायचं होतं. मात्र फाईट फॉर द अंपायर सिग्नल काय निघेल पंचांचा. लेगबाईचा इशारा पंचांचा. 1 धाव. धावा झालेल्या आहेत त्या 14. म्हणजे आपण एक असं देखील म्हणू शकतोय की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ अशा प्रकारचं आपण क्रिकेट बालकृष्ण यांचं पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. 14 धावा. पॉवर प्लेचे षटक. अरुण आहे गोलंदाज आणि चांगली सुरुवात. यावेळेस फुल टॉस होता. मात्र जवळपास फ्लिक करायचं होतं या चेंडूला. मात्र पुन्हा एकदा चेंडू बदलला गेला पॅडवर. लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावर धावा ओमरामध्ये गोडदेव संघ लावतोय तो 15.
सामाजिक संस्था आयोजित 40+ मास्टर क्रिकेट स्पर्धा थँक्यू. डीजेला माझ्याकडून देखील एक फरमाईश आहे. रणजित किणी साहेबांचं आणखीन एक जुनं गाणं आहे ते देखील जो पहिल्यांदा ते गाणं बनवण्यात आलं होतं आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेवर आणि गोडबंदर मास्टर्स तसेच 23 गावांचा उल्लेख त्या गाण्यामध्ये केला गेला होता. रणजित किणी साहेबांचं ते गाणं होतं. धावसंख्या 15, षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर गणेश. पहिला चेंडू थोडासा उचली घेणारा चेंडू आपण पाहिला, मात्र यावेळेस पंचांकडून व्हाईटचा इशारा दिला जातोय. वेगवान चेंडू हाताळला होता. गणेश म्हटलं तर ज्या आपण पाटील स्टेडियमवर आपण मॅचेस खेळलो होतो, एकसर बीचची स्पर्धा आपण ऑड्डेला खेळलो होतो, तर त्या पाटील स्टेडियमवर ती स्पर्धा खेळण्यासाठी भरपूर मोठा प्रयत्न याच गोलंदाजाने केला होता, गणेशनं केला होता. धावसंख्या 16. फुल टॉस आहे, मिस केला. चेंडू मात्र अवैध आहे. कोण घेणार हा झेल? क्या बात आहे, क्या बात आहे. यष्टीरक्षक राजू मात्रे जेलच्या खाली येत आहेत. अप्रतिम असा कॅच. महेंद्र पाटील बाद. मात्र एकसर बीचा संघ हा विचार करेल की हे नंबर 2चं जे षटक आहे ना, हे कमीत कमी धावेचं जायला हवं. कारण पहिल्या पॉवर प्लेच्या त्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या होत्या आणि त्या ज्या धावा खर्च झालेल्या आहेत पहिल्या ओव्हरमध्ये, त्या धावा कुठेतरी भरून काढाव्या लागतील या ओव्हरमध्ये. हा प्रयत्न एकसर बीच टीमचा असेल. मात्र तिथून गोडदेव संघ देखील हाच विचार करत असेल. जो वेग गोडदेव टीमनं घेतलेला आहे त्याच वेगावर स्वार होऊन आपल्याला जवळपास 44 आकड्यापर्यंत पोहोचायचं आहे. मात्र कोणाची असेल वापसी. गणेश सफलता प्राप्त करतोय. फुलटॉस मिस केला, मात्र तो फुलटॉस त्या ठिकाणी महेंद्र पाटलानं तो फुलटॉस चेंडू मिस केला, झेलबाद झाला. यष्टीरक्षक राजू मात्रे यानं तो कॅच कॅरी केला बरोबर यष्टीच्या मागे. यावेळेस ऑफ साइडला ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. इथे मिसफील्ड, इथे मात्र चुकी झाली. कोण आहे त्या ठिकाणी? किशोर पाटील त्या ठिकाणी होते आणि बरोबर गेट ऑफ इंडियाच्या खालून तो चेंडू निघून गेला. प्रयत्न केला होता किशोरनं, मग दोन्ही पायाच्या मधून तो चेंडू मात्र 4 धावांसाठी चौकार. नाराज असेल गोलंदाज गणेश, कारण इथे मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण अपेक्षित असेल. कारण इथून तुम्हाला गोडदेव संघाला थांबवायचं असेल तर एक चांगलं क्षेत्ररक्षण अपेक्षित असणं गरजेचं आहे. यावेळेस चुकी होताना किशोर पाटील कडून कट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस देखील चांगला चेंडू हाताळला गेला गणेश कडून. आज चेंडू येतोय तो म्हणजे डॉट. वापसी करणं गरजेचं आहे, कारण इथून वापसी केली तर नक्कीच त्या शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच जाऊ शकेल. 20 धावा फलकावर. षटक क्रमांक आपण दुसरा पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ऑफ साइडला ऑफ ड्राईव्ह करायचं होतं, मात्र बॅटची एज चेंडू मात्र थर्डमॅनच्या रिझर्व्ह मध्ये निघून गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सिंगलला डबल मध्ये नॉस्ट अगेनला थ्रो. 2 धावा. धावा झाल्या त्या 22. जेवण अजूनही सुरू आहे. जे कोणी जेवायचे बाकी असतील, जे प्रेक्षक राजे एन्जॉय करतात या ठिकाणी, त्यांना देखील विनंती करतोय की जेवणाचं काउंटर अजूनही ओपन आहे, जेवून घ्या. कारण जवळपास 2:45 वाजलेले आहेत घड्याळावर, त्याच्यामुळे विनंती करतोय की जेवून घ्या. यावेळेस वेगवान चेंडू फुल टॉस डिलिव्हरी हाताळली गेली होती, मात्र स्क्वेअर लेग पंच अलंकार तरी त्या ठिकाणी नक्कीच बीमार घोषित करतायत. म्हणजे हा मिळेल नशिबाचा चौकार. हा देखील नशिबाचा चौकार. बीमर हाताळला गेला, नो चेंडू घोषित केला गेला आणि या मिळतील गोडदेव टीमला 5 धावा. म्हणजे म्हणायचं गेलं तर दुष्काळात 13वा महिना.
यावेळेस देखील चांगला चेंडू आहे. यावेळेस ऑफ ब्रेक आपण पाहिला. चांगला चेंडू, जबरदस्त चेंडूला कट केलं गेलं. थोडंसं नक्कीच गती कमी केली होती हा चेंडू हाताळण्यासाठी गणेशनं. आता चांगला चेंडू हाताळला गेला. पंच नक्कीच म्हणतायत चांगला चेंडू म्हणजे ऑफ ब्रेक झाला चेंडू, थोडंसं ऑफ कट झाला. धावत संख्या 27. षटक क्रमांक आपण दुसरा पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा पंपुलचा फटका आहे. चेंडू हवेत, मात्र कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. मिड ऑफ रिझर्व मध्ये चेंडू लँड होतोय. किशोर डीप मधून येईपर्यंत 2 धावा इथे देखील कंप्लीट केल्या गेल्या. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस आपण पळकावर धावा पाहतोय. गोडदेव या टीमच्या 29 धावा म्हणजे येणारे चेंडू आहेत ते 18 आणि 18 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 15. 18 चेंडू आणि 15 धावांची गरज विजयासाठी उमरमध्ये गोडदेव या टीमला. 18-15. मास्टर या संघाचा नागरी कोली संस्थेचे मास्टर या संघाचा कमलेश म्हात्रे अध्यक्षता, केसरीनाथ भोई अध्यक्षता, प्रकाश ठाकूर कार्य अध्यक्षता, खजिंदर महेश मागेलाचा, सचिव भगवान पाटीलचा, उपसचिव कैलास म्हात्रेचा, छत्तीसगड उप खजिंदरचा अध्यक्ष कमलेश म्हात्रेचा. थँक्यू रणजित दादा, मनापासून तुझे आभार. कारण हेच ते गीत जे पहिलं गीत नक्कीच पुढे आलं होतं घोडबंदरच्या स्पर्धेमध्ये आणि यावर्षी आपण आणखीन एक नवीन गीत रणजित दादांचं या ठिकाणी आपण पाहतोय. माझा प्रत्येक आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेतील प्रत्येक सभासदांचा त्या ठिकाणी उल्लेख, त्यानंतर 23 गावाचा उल्लेख त्या ठिकाणी केला गेलेला आहे त्या संगीता त्या गीतामध्ये. स्विचचा फटका खेळायचा होता, अगोदरच मन बनवलं होतं बालून त्या ठिकाणी. A1 हा गोलंदाज आपण पाहतोय. वाईटचा इशारा म्हणजे जर +1 1+1 या धावा मिळतील 2. A1 येतोय गोलंदाजी ट्रॅकवर आणि ज्यावेळेस A1 गोलंदाजीवर येतो त्यावेळेस माझं लक्ष अनंत पाटील यांच्यावर होतं. यावेळेस हा देखील फुल टॉस मिस केला. हा फुल टॉस सिंगल मिळेल. बाईच्या स्वरूपात एक धाव इथे ऍड केली जाईल. आज ती लाईन आणि लेंथ पाहायला मिळत नाहीये जी नारंगीच्या मैदानावर मी पाहिली होती. काय स्ट्रगल केलं होतं खरोखर. जरी संघ पराभूत झाला होता 1-20 मात्र काय तो संघर्ष शेवटच्या क्षणापर्यंत लढण्यासाठी प्रवृत्त केलं होतं समोरच्या संघाला या टीमनं. 32 धावा. यावेळेस पुलचा फटका आहे. डीपला रणजित त्या ठिकाणी आहे, स्ट्रगल करतो रणजित देखील. कॅचच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न रणजितनं केला होता मात्र कॅच पर्यंत पोहोचू शकला नाहीये आणि आउटफील्ड इतकी फास्ट आहे की चेंडू थांबणार नाहीये. हा देखील चौकार. थँक्यू. संख्या 36. दिलीप किणी साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम दिलीपजी किणी साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 8 धावांची गरज विजयासाठी. यावेळेस नक्कीच आउटसाइड लेग स्टंप पंच वळतायत. वाईटचा इशारा. भरपूर अवांतर धावा खर्च केले आहेत एकसर बी टीमनं. 11 धावा अवांतरच्या स्वरूपात. एक्स्ट्रा माफ करा, एक्स्ट्रा धावा एकसर बी टीमनं 12 धावा एक्स्ट्रा खर्च केल्यात. 44 धावेचं आव्हान, त्याच्यामध्ये 12 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात. यावेळेस पुन्हा एकदा पायडल स्वीप आपण पाहतोय. 1 धाव इथे मिळेल. जर या 12 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात गेल्या नसत्या तर यावेळेस समीकरण थोडंसं वेगळं. इथे देखील चुकी होताना काही आवश्यकता नव्हती या ठिकाणी. चेंडू तर फील्ड झाला होता. इथे विकेट घेण्याचा प्रयत्न केला एवणनं. आणखीन एक धाव मोजावी लागली. धाव संख्या 39. तर नक्कीच इथून मात्र काहीच टोटल नक्कीच मोठं पाहायला मिळालं असतं. म्हणजे 12 चेंडू जवळपास 15 धावा 20 धावा असं टोटल पाहायला मिळू शकलं असतं. यावेळेस पुन्हा एकदा फ्लिकचा फटका आहे. 15 धाव संख्येवर बाळकृष्ण खेळतोय त्या ठिकाणी आणि ह्या 16 धावा इथे पहा कशा प्रकारचा थ्रो आपण पाहिला त्या ठिकाणी. ज्ञानेश्वरचा वैयक्तिक 16 धावा बाळकृष्ण यांच्या आपण पाहिल्या. संघ पोचला गेला तब्बल 41 या धाव संख्येवर. 3 धावांची गरज. संयमी खेळी, शांत खेळी आणि नक्कीच मित्र म्हणेल एक इंटेलिजंट खेळी आणि मास्टर स्ट्रोक खेळले गेले.
बहुतांश आपण स्ट्रोक पाहिले ते नक्कीच मास्टर स्ट्रोक खेळले गेले, खास करून बाळूच्या बॅटमधून. ऑफ साईडला पुन्हा एकदा यावेळेस ड्राईव्ह केले गेला. डीपला किशोर आहे, एक धाव आरामात, कुठलंही टेन्शन नाहीये. अशा प्रकारचा सिंगल पूर्ण केला. 42 धावा, 2 धावांची गरज. ऑन साईडला पुन्हा एकदा एक धाव या ठिकाणी. वाघबेळ खेळाडू कक्ष नाहीये, तुम्ही कुठूनही उतरू शकता खेळण्यासाठी. गणेश मणेर अँड कंपनी खेळाडू कक्ष नाहीये, तुम्हाला जी जागा आवडेल त्या ठिकाणी तुम्ही बसू शकता आणि तिथून खेळण्यासाठी उतरू शकता. कुठूनही उतरा. वाघबेळवरून जर तुम्ही वाघबेळवरून खेळण्यासाठी आलात तरी देखील चालेल. त्रेचाळीस धावा स्कोर लेवल, एका धावीची गरज विजयासाठी. नितेश किणी टीम कॅप्टन चौथं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. एका धावेची गरज आहे. सुरेख क्लास अप्रतिम चेंडू हाताळला होता आणि इथे देखील पुन्हा एकदा मिस स्पीड आपण पाहिली. यष्टीरक्षक त्या ठिकाणी बीट झाले. अशा रीतीने उमरमध्ये घोडदेव संघ या ठिकाणी विजय होतोय. अभिनंदन घोडदेव, पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि हार्ड लक अँड बॅड लक. एक्सर बी मात्र आपण वेळेवर आलात त्याबद्दल आपलं मनापासून मी आभार व्यक्त करतोय घोडबंदर मास्टर्सच्या वतीनं. चला या वळूया लगेचच आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं.